सांगाल दरवर्षाप्रमाणे यंदाही वारकरी पंढरपूरला आपल्या मार्फत रवाना होत आहे, काय प्रतिक्रिया? निश्चितपणाने वारकरी हे मागच्या वर्षी रवाना झाले ते यावर्षी रवाना होत आहेत आणि याचं समाधान आहे की मतदारसंघातील सगळे शेतकरी वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, जे पंढरपूरला कधी जाऊ शकत नाही असेही बरेच लोक आहेत, ते आज पंढरपूरच्या वारीला जात आहेत. याचंच आम्हाला समाधान आहे. काय नियोजन आहे, किती वारकरी जात आहेत? जवळपास 2,500च्या वरती आहे, बाकी बाय रोड आहे, असे एकूण 3,000 वारकरी आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी जे आहे वारकऱ्यांच्या आनंदासोबत तुम्ही तुमचा सुद्धा आनंद या ठिकाणी साजरा हे बघा, ज्यांच्या समाधाना चेहऱ्यावर आपण पाहून घ्या. माझा बोलण्यापेक्षा वारकरीच्या चेहऱ्यावरचं समाधान हे सांगताय की आम्ही आमच्या पांडुरंगाकडे जातोय आणि हेच समाधानाची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. त्याच आशीर्वादामुळे मी आज मंत्रिपदावर आहे आणि एकनाथ शिंदे साहेब आपण बघतात की वारीमध्ये कायम सेवा करत असतात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जे आहेत महिला वृद्धांसोबत काही तरुणांची संख्या पण खूप मोठी पाहायला मिळते. नाही, याच्यामध्ये सेवेकरी आहेत. एक डबा पूर्ण सेवेकरींचा आहे. एका कोचला आम्ही 4 सेवेकरी ठेवले, त्यामुळे एक डबा तो त्यांच्याकरता आहे. प्रवाशांना वारकऱ्यांना नेमकी प्रवासात कशा कशा प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत? हे बघा, आता प्रत्येकाला औषधीचं किट आहे. आता जेवण करून सगळे वारकरी बसले, पण तरी सुद्धा केळी, पाण्याच्या बाटल्या, त्याचबरोबर नाश्ता जे करतात, भूक लागली तर नाश्त्याची व्यवस्था हे सगळं आहे. सकाळी उतरल्यावर नाश्ता, चहा, जेवण, दुपारी दर्शन, संध्याकाळी कीर्तन, मग जेवण, मग आराम. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाश्ता, चहा, जेवण, दुपारी कीर्तन, संध्याकाळी जेवण आणि मग ट्रेनमध्ये बसणार. आपण बघायला मिळालं आहे कासत, दुधात किंवा एक तुकडे खेळ आनंदात स्वतः वारकरी असल्याचा भाग झालाय आम्हाला. तुम्ही हे स्वतः बघा, आम्ही वारकरीच आहे. शेवटी पांडुरंग हा गरिबाचा देव आहे. एकच देव आहे या देशामध्ये की त्याच्या पायावर डोकं ठेवता येतं आणि तिथे बोचका घेतलेला, पाठीवर मळकी थैली घेतलेला असा वारकरी तिथे जातो, लाखोच्या संख्येने जातो. त्या पांडुरंगामध्ये तल्लीन होणं मला तरी वाटतं ही प्रत्येकाची भूमिका असते पाहिजे आणि ती आहे.